आज आपण शिकणार आहोत ब्रेड पकोडे, चटचटीत झणझणीत। चला तर बघूया कसे बनवायचे। आणि हे ब्रेड पकोडे मी न कांदे न लसूण वापरता करणार आहे। तुम्ही बघू शकता हे किती स्पंजी झाले आहेत। आपण आलूचे भरीत फोडणी घालण्याकरता थोडी मिरची, कढीपत्ता, सांबार, अद्रक हे संपूर्ण साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये दरदरते पिसून घ्यायचे आहे। मी हे ब्रेड पकोडे बिना लसूण आणि कांद्याचे फोडणी घालणार आहे। याकरता जिरं मोहरीचा तडका लावला आहे। आता जिरं मोहरी तडतडले की जे आपण पेस्ट बारीक करून ठेवले आहे ते यामध्ये टाकायचे आहे। याचा कलर थोडा चेंज झाला, मिरची व्यवस्थित शिजले की हळद टाकून घ्यायची आहे। हे संपूर्ण साहित्य आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे आहे। आलू भाताची चव वाढवण्याकरता थोडा गोडा मसाला व यामध्ये आपल्याला सोप आणि दरदरे धने पिसून टाकायचे आहे। संपूर्ण साहित्य आपल्याला आता व्यवस्थित मिक्स करायचे आहे। आलूचे भरीत थंड झाल्यानंतर आपल्याला आता बाकी प्रोसेसला लागायचे आहे। त्याकरता मी आता काही ब्रेड स्लाइस घेतले आहे। ब्रेडला त्रिकोणी आकारात कापून घेतले। अशा प्रकारे संपूर्ण ब्रेड मी त्रिकोणी आकारात कापून घेतले आहे। आता आपल्याला याला तयार केलेले थंड झालेले आलूचे भरीत लावून घ्यायचे आहे। एका स्लाइसला आलूचे भरीत लावायचे व त्यावर दुसरी स्लाइस ठेवायची। अशा प्रकारे संपूर्ण आपल्याला तयार करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण स्लाइस तयार करून ठेवायचे आहे। आता आपल्याला याला डिप करायला बेसन तयार करायचे आहे। ते कसे करायचे ते बघा। याकरता मी 1.5 वाटी बेसन घेतले आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ, थोडे मिरची बारीक कापले आहे व चुटकीभर यामध्ये खायचा सोडा टाकायचा। त्यामुळे आपले ब्रेड पकोडे छान फुलत असतात। सोडा खूप जास्त टाकायचा नाही, चुटकीचा पण कमी टाकायचा आहे। आता यामध्ये मी 1 ग्लास पाणी लागता तसे टाकून घेतले आहे। आलूचे पकोडे बनवतो त्या प्रकारे हे पातळ बनवायचे आहे। आता ब्रेड यामध्ये डीप केले व ते तेलामध्ये तळून घेतले आहे। अगदी हलकासा गोल्डन ब्राउन कलर आला की आपले ब्रेड पकोडे तयार। आता संपूर्ण ब्रेड पकोडे मी तळून घेतले आहे। यासोबत मी पुदिन्याची चटणी, चिंचेची चटणी आणि थोडी मिरची पण तळून घेतली आहे। टोमॅटो